नमस्कार मित्रांनो, मराठी बायनरी या चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण बोलणार आहोत एका विषयावर. मित्रांनो, एक कमेंट आली होती की विड्रॉवल आणि डिपॉझिटनुसार म्हणजे विड्रॉवल आणि डिपॉझिटवर एक कमेंट आली होती. तर मी माझं डिपॉझिट दाखवणार आहे. तर चला आपण बघूया. मी सरळ मुद्द्यावर येतो. आपण कोटेक्स ओपन करून घेऊया. हे मी इथं ब्लर करतो आहे कारण की इथं माझा ईमेल आय डी वगैरे दिसू शकतो. हे ब्लर केलेलं आहे मी. ठीक आहे. ठीक आहे. तर मी या ठिकाणी माझा बॅलन्स वगैरे हाईड करून घेतलेला आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि ठीक आहे, आज मी थोडंसं मायनस गेलो होतो माझ्या कॅपिटलपेक्षा, म्हणून मी एवढ्या ट्रेड घेतल्या होत्या या जागेवर, म्हणजे ब्रेक इव्हनवर क्लोज करण्यासाठी. पण मला आज थोडंफार प्रॉफिट झालेलं आहे एवढं. ठीक आहे, बघू शकता तुम्ही माझा आजचं झालेलं प्रॉफिट वगैरे. आणि राहिला विषय तो म्हणजे माझ्या डिपॉझिटचा. ठीक आहे. तर ठीक आहे, मी इथं बाकीचं हे जे माझं जे ट्रान्झॅक्शन आहे हे मी इथं हे करतो आहे, ब्लर करतो आहे, कारण की मला ते प्रायव्हसी रिझन्सनुसार. आणि कसं ते बाकीचं ट्रान्झॅक्शन बघून तुमचं पण माइंडसेट बिघडू शकतं, किंवा अशा पद्धतीने आपण पेआउट घ्यायला पाहिजे वगैरे असं काही तुम्हाला वाटू शकतं. म्हणून मी ते ब्लर करतो इथं. मी फक्त माझं डिपॉझिट तुम्हाला दाखवतो. एवढं डिपॉझिट मी केलेलं आहे आतापर्यंत. आता मी म्हणजे बऱ्यापैकी एका स्टेजवर आहे. माझी जी काय म्हणतात त्याला सिरीज आहे ती कंटिन्यू चालू आहे. आणि मला रिस्पॉन्स मिळत नाही चॅनलवर. जर कधी मला रिस्पॉन्स चांगला मिळाला तर मी माझं कॅपिटल पण हे करेल आणि म्हणजे रिव्हील करेल. आणि माझी जी ट्रेडिंग सिरीज चालू आहे त्याचे डेली सेशन्स पण मग मी रेकॉर्ड करून टाकू शकेल. ठीक आहे. आता सध्या मी याच गोष्टींवर बोलतो आहे की जसं की माझं जे डेली जर्नल मी बनवलेलं आहे 1 इयर गोलचं, तर हे या अशा गोष्टी मी बनवलेल्या आहे. या मी रोज ट्रेडिंग करून रोज फिलअप करत राहतो. आणि मी माझं माइंडसेट कशा पद्धतीने हँडल करतो, काय करतो, या सगळ्या गोष्टींवर तर मला बोलायचंच आहे. मागचे काही व्हिडिओ मी बनवले पण त्यात मी एवढं काही डिटेल काही बोललो नाही आहे. मी फक्त सिरीजविषयीच बोललेलो आहे की कुठली सिरीज आपण स्टार्ट करणार आहोत, कशी करणार आहोत, काय नाही. मी 80,000 रुपये कॅपिटलने सुरू केलेलं आहे एवढं मी बोललेलो होतो. पण ते 80,000 रुपये पण मी म्हणजे 30 ते 40,000 रुपये तुम्हाला दाखवलं. मी 40,000 रुपयेपासून मी ते 80,000 रुपये बनवले. आणि त्या 80,000 रुपयापासून मी पुढं ट्रेडिंग सुरू करतो आहे परत सिरीज नवीन. आणि त्याचे मित्रांनो मुद्दा हाच आहे की आपलं जे छोटं कॅपिटल आहे ते एका चांगल्या कॅपिटलमध्ये आपण कन्वर्ट करायचं. आणि तोपर्यंत विड्रॉ वगैरे घ्यायचे नाही. आणि तिथून मग आपण म्हणजे विड्रॉ घेऊ शकता तुम्ही महिन्याला, आठवड्याला थोडं छोटं वगैरे म्हणून. पण ते छोटं कॅपिटल आपलं एका मोठ्या सक्षम कॅपिटलमध्ये कन्वर्ट करायचं. आणि मग तिथून मग मार्केटमध्ये उतरायचं. म्हणजे तिथूनच एक पर्सेंटेज गेम आपण सुरू करायचा. पर्सेंटेज गेम म्हणजे काय की डेली 1.5% किंवा 2%, मॅक्सिमम 3%, त्याच्यावर जास्त जायचं नाही. कारण आपल्याला रिस्क पण लागते, कारण की हे बायनरी मार्केट असे म्हणजे बायनरी ट्रेडिंग असं आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिवसाला 1,500 रुपये पण कमवायचे असतील तर तुम्हाला कधीतरी 15,000 रुपयाची सुद्धा रिस्क घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे तेच आहे मित्रांनो की आपलं जे मनी मॅनेजमेंट आहे ते सांभाळून केलं पाहिजे. ठीक आहे. तर याच गोष्टींवर मला बोलायचं होतं. म्हणजे तेच की याच्यामध्ये माइंडसेट, सायकोलॉजी आणि आपण कुठल्या पद्धतीचं मनी मॅनेजमेंट वापरतो आहे, ट्रेडिंग अमाऊंट आपली किती आहे, कॅपिटल आपलं किती आहे. बऱ्याच वेळी काय होतं की आपण म्हणजे आपलं कॅपिटल एकदम छोटंसं असतं आणि आपण त्याच्यावर मनी मॅनेजमेंट अगदी 10 to 20% वापरण्याचा प्रयत्न करतो, तर ते खूप चुकीचं आहे. म्हणजे एवढा टार्गेटच नसतो मुळातच. जे पण करता ते शॉर्ट टर्ममध्ये असतं, आपल्याला लाँग टर्म बघायचं. त्याच्यामुळे आपल्याला वर्षभर याच्यातून प्रॉफिटेबल राहायचं असेल तर तुम्हाला अशा पद्धतीचं टार्गेट ठेवावं लागेल. 1%, 1.5%, 2%, 3%, बस, याच्यावर नाही. ठीक आहे. तर माझा पण तोच गोल आहे. आता जसं की आज माझ्याकडून रिस्क घेतली गेली होती. फक्त मी बघू शकता तुम्ही इथं की हा दिवस असे दिवस असतात. $25 मला प्रॉफिट करायचं होतं माझ्या गोलनुसार, समजू शकता तुम्ही. आणि मी किती ट्रेड घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही. का बरं? कारण की मी तर मायनस गेलो होतो. माझं मनी मॅनेजमेंटनुसार मी मायनस गेलो होतो.
आणि आज सॅटर्डे असल्यामुळे काय आहे की कॅन्डल माझ्या फेवरमध्ये येत नव्हती, मार्केट माझ्या प्रिडिक्शननुसार होत नव्हतं आणि त्याच्यामुळे मला मोठी रिस्क घ्यावी लागली आणि त्या रिस्कमध्ये मला ब्रेक इव्हनवर मी येईल, म्हणजे ना प्रॉफिट नो लॉस माझ्या कॅपिटलवर येईल असं माझा अंदाज होता. पण मला ते रिस्क घेऊन वर $25 राहिलेले आहेत, म्हणजे ते ट्रेड माझ्या फेवरमध्ये गेली. ठीक आहे, आणि ती पण लॉस गेली तर मला थांबावं लागलं असं. बघू शकता तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9 ट्रेड घेतलेल्या होत्या मी त्या, आणि त्या अशा पद्धतीने यावर 10 ट्रेड दाखवत आहे, याच्यावर जाऊ नका, हे चुकीचं दाखवत आहे. ठीक आहे, तर अशा 9-10 ट्रेड घेतल्या होत्या, त्याच्यानुसार मग मी हे केलं, प्रॉफिट केलं वर $25. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं माइंडसेट ठेवावं लागतं. बायनरी मार्केटमध्ये टिकून राहणं सोपं नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता मी तुम्हाला डिपॉझिट दाखवलं, रिफ्रेश करून दाखवू शकतो. ही कुठल्या प्रकारची स्क्रिप्ट नाही आहे किंवा ॲप नाही आहे, हे लाईव्ह ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही. ठीक आहे, तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं. तर अजून काही असेल तर तुम्ही मला कळवू शकतात, कमेंटमध्ये सांगू शकतात, विचारू शकतात. की जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. काही माहिती हवी असेल त्यांनी विचारायला विसरू नका, कमेंटमध्ये सांगू शकता. मी नक्कीच रिप्लाय करेल तुमच्या कमेंटला. ठीक आहे मित्रांनो, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. पुढचा व्हिडिओ मी असंच काहीतरी एक इन्फॉर्मेटिव्ह बनवेल. ट्रेडिंग सिरीजवर व्हिडिओ मी बनवेल, पण म्हणजे असं ट्रेडिंग सेशन करणार नाही, कारण की मी सांगितलंच त्याचं रिझन की मला अजून यूट्यूबवरून तसा रिस्पॉन्स मिळत नाही, म्हणून मग मी त्या गोष्टी करू शकत नाही अजून. जर कधी मला चांगला रिस्पॉन्स, हे बघा, एकतर मी माझं VIP ग्रुप वगैरे काही ठेवलेलं नाही, काही कमिशन बेस्ड प्लॅन वगैरे काहीच ठेवलेलं नाही आहे. कोर्स पण मी विकत नाही, कोर्ससारखी काहीच गोष्ट नाही बायनरीमध्ये. सगळ्या खेळ माइंडसेट, मनी मॅनेजमेंट आणि तुम्ही ट्रेड कुठं घेत आहे त्याचा आहे. ठीक आहे, तर इथून हे व्हिडिओ पूर्ण तुम्ही बघितलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आवडल्यास, आणि आपल्या मराठी बांधवांना सपोर्ट करा. ठीक आहे, मराठीमध्ये नॉलेज खूपच कमी आहे या फील्डमध्ये, म्हणून मी हे मराठीत व्हिडिओ बनवतोय, नाही तर मी हिंदीमध्ये बनवू शकलो असतो. ठीक आहे मित्रांनो, तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंट करायला विसरू नका. नवीन असेल कोणी तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला एक लाईक द्या आवडल्यास. ठीक आहे, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.